नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना उत्कृष्ट कामाबद्दल मिळालेला मोठं गिफ्ट आहे। सेविकांना आणि मदतनीसांना धनादेश दिलं गेलं आहे। त्यांना ते धनादेश का दिलं गेलं, अंगणवाडी सेविकेने नक्की काय कामगिरी केली, याच्या संदर्भात सर्व सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरचे नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, अहेरीची ही घटना आहे। कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कार्याची दखल घेत अहेरीच्या नगरपंचायत प्रशासनाने आपल्या हद्दीतील 15 अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस यांना अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते प्रोत्साहनपत्र रकमेचे धनादेश वितरण केलेले आहेत। खरंच या अंगणवाडी सेविकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना इथं देण्यात आलेला आहे। बघा, 2019 मध्ये देशावर कोरोनाचे संकट होते। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला होता। या कालावधीमध्ये अंगणवाडी सेविकांना सर्वे करण्याचे काम देण्यात आले होते। घरोघरी जाऊन कोरोनाविषयक सर्वे, लोकशिक्षण सल्ला, रेडी टू कुक फूडचे वाटप, पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करणे, सोबतच विविध विषयांवर प्रबोधन करणे असे महत्त्वपूर्ण काम अंगणवाडी सेविकांनी केले आहे। खरंच हे पूर्ण देशभरातील अंगणवाडी सेविकांनी हे काम केलेलं आहे, परंतु सर्वच अंगणवाडी सेविकांना हे भेटायला हवं होतं। हे सर्व करताना 6 वर्षाच्या आतील बालकांचे आरोग्य, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरींचे सक्षमीकरण, लसीकरण, कुपोषण, अनौपचारिक शिक्षण अशा वेगवेगळ्या स्तरावरील त्यांनी तब्बल 18 महिने काम केले आणि या 18 महिन्याच्या कालावधीत त्यांना सरकारने प्रोत्साहन रक्कम प्रतिमाह 1000 रुपये देण्याचे ठरवले होते। मात्र ही रक्कम नगरपंचायतील खात्यातील वित्त आयोगाच्या निधीवर जमा झाल्याने व्याजाच्या रकमेतून खर्च करण्याचे शासनाचे निर्देश होते। त्या अनुषंगाने नगरपंचायत प्रशासनाने 2023 मध्ये 9 महिन्याचे प्रोत्साहन रक्कम 9000 रुपये हे प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना धनादेश वितरित केलं होतं। उर्वरित 9 महिन्यात 9000 रुपयांचा धनादेश 27 जुलैला नगरपंचायतच्या सभागृहात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। खरंच कोरोना काळात ज्या अंगणवाडी सेविका मदतनीसांनी, आपल्याला माहिती आहे की पूर्ण जगभरामध्ये कोरोनाचा हाहाकार माजलेला, अशामध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं आणि त्यामध्ये संपूर्ण जगातील, बघा, आपल्या भारत देशातील संपूर्ण अंगणवाडी सेविका मदतनीसांनी, महाराष्ट्रामधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांनी काम केलेलं होतं, परंतु प्रत्येक अंगणवाडी सेविकांना त्यांचा हा धनादेश देण्यात आले नाही। अहेरीच्या ज्या नगरपंचायत आहेत तेथील नगरपंचायतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना फूल ना फुलाची पाकळी म्हणून 1000 रुपये प्रतिमाह याप्रमाणे 18 महिन्याचे प्रत्येक अंगणवाडी सेविकेंना 18000 रुपये, मदतनीसांना 18000 रुपये असा धनादेश वाटप करण्यात आला। 9000 रुपये हे त्यांना अगोदर देण्यात आले होते। उर्वरित जे 9000 आहेत ते 27 जुलै 2025 रोजी वाटप करण्यात आलेले आहेत, अशी माहिती आपल्याला इथं मिळालेली आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। बघा, जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि इथं ज्या अंगणवाडी सेविकांना हा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही त्या अंगणवाडी सेविकांसोबत अन्याय झालेला आहे, कारण की कोरोना काळामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांनी खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभवलेली आहे। प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्या अंगणवाडी सेविका मदतनीसांनी कोरोनाविषयक सर्वे केलेले आहेत। त्यांना लोकशिक्षण देणे, रेडी टू कुक फूडचे म्हणजे THRचे वाटप अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनी त्या कोरोना काळात केलेलं आहे। कोरोना काळामध्ये घराच्या बाहेर लोक पडायला घाबरत होते, अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंनी त्यांच्या त्या सेवा दिल्या जातात अंगणवाडीकडून, त्या कोणत्याही सेवा न चुकवता आणि न घाबरता या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे त्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांना त्यांचा प्रोत्साहन भत्ता हा दिला गेला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि तुम्हालाही कोरोना काळातील जर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता भेटला असेल तर कमेंट करून कळवा. धन्यवाद.